श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नर जन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पलटली दयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येते. पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडवा. सोलापुरी काम अम्मासी, ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडले. मुरगोड नाम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परी तया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होनी भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबिरा नामाभिरान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निंगटू शिक्षा व्याकरण, काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुदार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजोनी. तुप गेले सरोनी, दीक्षिताती समजले. जले भरले होते घट, तयासी लावता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. ऐके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लगेन. तयाची हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून, दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत, कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसा सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप, कोपला तुझवर ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वरिने अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत, पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ, यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समर्थ, सदा परिसुत प्रेमळ भक्त. 10वाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतो. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.